विद्यार्थी मित्र हो, मी जे.पी. कदम सर। आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन 1 2023-24च्या इयत्ता 5वीच्या मराठी प्रथम भाषा या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासह व मार्गदर्शनासह पाहणार आहोत। मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे सर्व शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पाहूया संकलित मूल्यमापन 1 2023-24 इयत्ता 5वी विषय मराठी। सुरुवातीला आहे तोंडी चाचणी 10 गुणांसाठी। त्यामध्ये प्रश्न 1 आहे, दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरे सांग, गुण 5। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेली कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग, गुण 5। तेव्हा हे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांनी याची उत्तरं तोंडी द्यायची आहेत। आता पाहूया लेखी चाचणी की जी 40 गुणांसाठी घेतली जाते। एकूण परीक्षेचे गुण आहेत 50। लेखी चाचणी त्यामध्ये 40 गुणांसाठी आहेत। त्यामधला प्रश्न लेखी चाचणीमध्ये पहा, प्रश्न तिसरा दिलेला आहे, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याला तू कोणते प्रश्न विचारशील, त्यापैकी 2 प्रश्न लिही म्हटलेला आहे। आता इथं विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आहे। एक उदाहरणादाखल मी या ठिकाणी 2 प्रश्न लिहिलेले आहेत, तुम्ही अजून वेगळे लिहू शकता। पहिला त्यातला लिहिला आहे, तू दररोज किती वेळ अभ्यास करत होता? तू आता शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना काय संदेश देशील? प्रश्न चौथा पहा, सूचनेनुसार उत्तरे लिही। त्यामध्ये अ आहे, फलकावरील माहिती वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। या ठिकाणी फलकावर दिलेली माहिती अशी आहे, चला निसर्ग वाचूया, निसर्गप्रेमी मंडळ पुणे आयोजित जंगल सफारी, आणि त्याखाली त्याची माहिती दिलेली आहे। त्याच्यावर आधारित असलेले प्रश्न पहा। पहिला आहे, जंगल सफारी डॅश डॅश दिवसासाठी आयोजित केलेले आहे, तर याचं उत्तर येईल 2 दिवसासाठी। त्यातला पर्याय जो ब आहे तो उत्तर येईल। त्यातला दुसरा प्रश्न आहे, जंगल सफारी म्हणजे जंगलातील टिंबटिंब होय, तर याचं उत्तर येईल भटकंती। तिसरा प्रश्न आहे, निसर्ग वाचणे याचा अर्थ, तर याचं उत्तर येईल निसर्ग निरीक्षण। आता त्यामध्ये प्रश्न चौथ्यामधला आ पहा, पुढील सूचनांमध्ये योग्य बदल करून सूचना पुन्हा लिही म्हटलेलं आहे। आता इथंही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आहे। उदाहरणादाखल याची उत्तर मी लिहिलेली आहे, तुम्ही वेगळी लिहू शकता। त्यात दिला आहे पहिला, वर्गात कचरा बाकाखाली टाका, तर याच्यामध्ये बदल करून आपल्याला लिहिता येईल, वर्गातील कचरा बाकाखाली टाकू नये किंवा वर्गातील कचरा कचराकुंडीत टाकावा। त्यानंतर दुसरा आहे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवू नये, तर याच्यामध्ये बदल आपल्याला असा करता येईल, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा। प्रश्न 5वा पहा, दिलेला उतारा वाच व सूचनेनुसार त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिही। तर इथं पावसावर उतारा दिलेला आहे, पावसाचा आवाज कमी झाला वगैरे, आणि त्याच्या खाली दिलेली जे आहेत ते प्रश्न पहा। कोण ते लिही। त्यातला आकडा 1, पाना आड बसलेले टिंबटिंब, तर पाना आड बसलेले पक्षी असं उत्तर येईल। आ पहा, उतार्यात आलेले आवाजदर्शक शब्द लिही, तर उतार्यात आलेले आवाजदर्शक शब्द आहेत टपटप, फडफड, खळखळाट वगैरे। त्यानंतर ई पहा, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिही। त्यातला पहिला आकडा आहे, वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू वाढला, तर हे विधान चूक आहे। आकडा दुसरा पहा, मारियाने खिडकी उघडली तेव्हा बाहेर रिमझिम पाऊस पडत होता, हे विधान बरोबर आहे। आकडा तिसरा पहा, पाऊस थांबला तरी पानातून टपटप पाणी गळत होते, हेही विधान बरोबर आहे। आकडा 4, पक्षी त्याच्या घरट्यातून बाहेर आले, हे विधान चूक आहे। प्रश्न 6वा पहा, पुढील दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही म्हटलेलं आहे। तर कणखर आणि मेहनत हे 2 शब्द दिलेत। आता कणखरपासून आपल्याला वाक्य तयार करता येऊ शकतं, त्याचा कणखर बाणा मला आवडला, तुम्ही वेगळे उत्तर लिहू शकता। त्यानंतर मेहनतपासून मी तयार केलेलं वाक्य आहे, मी खूप मेहनत करून हे यश मिळवले।
प्रश्न 7वा पहा, सूचनेनुसार उत्तरे लिही. त्याच्यामध्ये अ पहा, खालील उतारा काळजीपूर्वक वाच. तक्त्यात दिलेल्या नामांसाठी कोणते सर्वनाम उतार्यात आले आहे ते लिही व तक्ता पूर्ण कर म्हटलेला आहे. इथं उतारा दिलेला आहे. आई ग, मी एक पुस्तक टेबलावर ठेवलं होतं, ते कोणी पाहिलं का? मुग्धाने विचारले. ते माझं नव्हतं, माझ्या मैत्रिणीचं होतं. त्याला लाल कवर घातलं होतं. आतल्या पानावर तिचं नावही होतं. आज ते तिला परत करायचं आहे. सांग ना, तू पाहिलंस का ते? ती रडवेल्या आवाजात म्हणाली. तर याच्यामध्ये आईसाठी सर्वनाम आलेलं आहे तू आणि मुग्धासाठी आलेलं आहे तिचं. तर आपल्याला उत्तर लिहिता येतील. आकडा 2 पहा, अधोरेखित शब्दासाठी योग्य सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिही. मुंग्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात. आता मुंग्यांसाठी आपल्याला सर्वनाम वापरावं लागेल. तृतीय पुरुष अनेक वचनी सर्वनाम येईल इथं. त्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात. आकडा आ पहा, गटात न बसणाऱ्या शब्दाला गोल कर म्हटलेलं आहे. तर फुले, फळे, फांद्या, झाड. तर इथं आपल्याला गटात न बसणारा शब्द येईल झाड, कारण फुले, फळे, फांद्या हे काय आहेत? सगळी अनेक वचने आहेत. झाड हे एकवचन आहे. त्यानंतर लेक, सूत, मुलगी, आत्मजा. तर लेक, मुलगी, आत्मजा हे समानार्थी शब्द आहेत. सूत हा शब्द या ठिकाणी बसणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न 8वा पहा, पुढील वाक्यात गाळलेली विरामचिन्हे दे व वाक्य पुन्हा लिही म्हटलेलं आहे. अगबाई विमान म्हणून तिनं वर बघितलं. तर अगबाई च्या पुढं स्वल्पविराम येईल. विमानच्या पुढं उद्गारवाचक चिन्ह येईल. म्हणून तिनं वर बघितलं आणि त्याच्या पुढं पूर्णविराम येईल. त्यानंतर आ पहा, ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहोळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी आपली एक जवळीक असते. तर इथं जे विरामचिन्ह राहिलेलं आहे ते पहा. ओढा, नदीकाठ, माळरान नंतर इथं स्वल्पविराम पाहिजे होता. त्याच्यानंतर डोंगर आणि दऱ्याच्यामध्ये संयोग चिन्ह पाहिजे होतं. ओहोळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी आपली एक जवळीक असते, पूर्णविराम. त्यानंतर प्रश्न 9वा, सूचनेनुसार उत्तरे लिही. पुढील कृती योग्य की अयोग्य ते लिहा. यंदा दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत असे गावकऱ्यांनी ठरवले. आता फटाक्यांपासून प्रदूषण वगैरे होत आहे, त्यामुळे ते योग्यच विधान आहे. मुले भर रस्त्यात क्रिकेट खेळत होती, हे अयोग्य विधान आहे. सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला शिक्षक लगेच दवाखान्यात घेऊन गेले, हे योग्य विधान आहे. त्यानंतर पुढील आकृती पूर्ण कर म्हटलेलं आहे. या ऋतूत जास्त प्रमाणात दिसते इंद्रधनुष्य, तर पावसाळ्यामध्ये दिसते. रंगांची एकूण संख्या असते 7. प्रश्न 10वा, पुढील घटनांमधील व्यक्ती तुला भेटल्यावर त्यांना तू काय सांगशील ते लिही म्हटलंय. हा स्वमतावरचा प्रश्न आहे. तर आपल्याला उत्तर लिहिता येतील. तुमच्या मनानं तुम्ही लिहू शकता. उदाहरणादाखल मी या ठिकाणी लिहिली उत्तरे पहा. साप पाहिल्यावर घाबरून पळत सुटलेली जनाई तुला वाटेत भेटली. तर तू काय करशील यायचं आहे? तर घाबरू नको, आपण सर्पमित्राला बोलवू असं आपण तिला म्हणू. त्यानंतर तुझ्या मित्र किंवा मैत्रिणीस वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळाले नाही, तर तुम्ही काय म्हणाल? काय हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर, नक्की यश मिळेल. अशी उत्तरे आपण लिहू शकतो. प्रश्न 11वा, सूचनेनुसार उत्तरे लिही. गोष्टीची दिलेली सुरुवात वाच आणि तुझ्या कल्पनेने पुढील उर्वरित गोष्ट तयार करून लिही. गोष्टीस समर्पक शीर्षक दे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी एक अर्धवट गोष्ट दिलेली आहे, सुरुवात करून दिलेल्या गोष्टीची. तुम्ही प्रत्येकाचं उत्तर आता या ठिकाणी वेगळं असू शकतं. तुम्ही तुमच्या मनाने ही गोष्ट लिहून पूर्ण करू शकता. तिला योग्य शीर्षक द्या. त्याच्यानंतर आ पहा, खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माझा आवडता ऋतू या विषयावर 6 ते 8 ओळीत निबंध लिही म्हटलेला आहे. तर माझा आवडता ऋतू याचे मुद्दे दिलेले आहेत. ऋतूचे नाव, आवडीचे कारण, ऋतूचे वेगळेपण, ऋतूचे विशेष. तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये हाही निबंध लिहू शकता. प्रत्येकाचं उत्तर याचं वेगळं असू शकतं.